आपण पाहतो एकूणच या शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत। दूध भुकटीवरचा आयात शुल्क कमी केल्याचा हा फटका खरं तर त्यांना बसतो आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या शेतकऱ्यांची धरपकड करण्यात आलेली आहे। आपण सध्याची विधान भवनाबाहेरची ही दृश्य पाहतोय। हे शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। मात्र तरी सुद्धा या सगळ्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झालेली आहे। सध्या या पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड केल्याचं दिसतंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, काय सांगाल? विधान भवनाबाहेर हे वातावरण आता चांगलंच तापलेलं आहे। या आंदोलकांची धरपकड सध्या पोलिसांनी केल्याचं दिसतंय। होते आणि आता अर्थसंकल्पाच्या अधिवेशनावर विधान भवनाबाहेर शेतकरी होते त्या आक्रमक हे जे आहे काटे हे जे आहेत काटे यांनी हे आंदोलन केलं होतं। यांच्या अगदीच आपण पाहतोय विधान भवनाबाहेर दूध ओतून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या सगळ्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली आहे। एकूणच सकाळपासूनच हे शेतकरी आंदोलन करत होते। जोरदार घोषणाबाजी या परिसरामध्ये सुरू होती आणि त्याचाच परिणाम हा सध्या दिसून येतोय। या सगळ्या पोलिसांनी या आंदोलकांना आता ताब्यात घेतलेलं आहे। एकूणच वातावरण आणि ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी या आंदोलकांची आता धरपकड केल्याचं दिसतंय। आपण पाहतोय दूध उत्पादक शेतकरी हे प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर सकाळपासूनच या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा होता आणि त्यामुळे आता या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केल्याचं दिसतंय। दूध भुकटीवरचं आयात शुल्क कमी केल्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि त्या विरोधात आता हा आक्रोश सध्या शेतकऱ्यांचा पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आता पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे। या विरोधात दूध उत्पादक शेतकरी आजपासून खरं तर आंदोलन करत होते। कोल्हापूरसह ठिकठिकाणी आज राज्यभरात दूध उत्पादक शेतकऱ्यांचं हे आंदोलन होतं आणि आज मुख्यतः विधान भवनाबाहेर हे आंदोलन होत होतं। जोरदार घोषणाबाजी या शेतकरी यांची होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आक्रमक पवित्रा सुद्धा या शेतकऱ्यांनी घेतला होता। त्यामुळेच आता पोलिसांना त्यांना ताब्यात घ्यावं लागलेलं आहे आणि सध्याची ही तीच दृश्य आपण विधान भवनाबाहेरची पाहतोय। थेट साम टीव्हीवर सध्या ही दृश्य आपण पाहतोय। पोलिसांची चांगलीच दमछाक यामुळे पाहायला मिळते। या सगळ्या आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना दमछाक त्यांची झाली आहे।